आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे 3 दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलंय। या अभियानाअंतर्गत अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून या देशभक्ती मोहिमेत सहभागी झाले आहे। भारताने तत्काळ भूमार्गाने बांगलादेशमधून ज्यूट उत्पादने आणि दोरखंड यांच्या आयातीवर बंदी घातली आहे। विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार ज्यूट कापड, दोरखंड आणि पिशव्या यासारख्या वस्तू आता केवळ महाराष्ट्रातल्या नावाशेवा बंदरातूनच भारतात येऊ शकतील। हा निर्णय गुणवत्ता नियंत्रण आणि देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या आपत्तीग्रस्त धाराली हर्षिल भागात बेपत्ता लोकांसाठी शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे। आतापर्यंत 1308 लोकांना वाचवण्यात आलंय। उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने बेपत्ता असलेल्या 68 लोकांची यादी देखील जारी केली असून त्यात नेपाळी वंशाच्या 25 व्यक्तींचा समावेश आहे। साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर काल संचालकांसोबत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला। दादरच्या कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आलं। दादर इथं कबूतरखाना परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते। पोलिसांनी यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखाना बंदिस्त करण्यात आल्यानंतर जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती। त्यानंतर मराठी एकीकरण समितीने बंदीच्या समर्थनार्थ आंदोलनाची हाक दिली होती। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।